श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 351। श्रीचे मूळ व्यथेचे दुःख निवारण तथा उचिष्ट पान प्रदान। एका ब्राह्मणाची स्त्री ती वसईच्या देवळाच्या पुढील पिंपळाला पाणी घालण्यासाठी नेमाने येत असे। त्यावेळी सर्वज्ञांना पाहत असे। नंतर सर्वज्ञ फिरायला जात असत, त्यावेळी सुद्धा सर्वज्ञांना बघत असे। तिला सर्वज्ञांच्या दर्शनाची उत्कंठा संचारली। एखाद्या दिवशी महदायसा तिच्या घरी भिक्षेला जात असे। ती महदायसाला बसायला सांगायची, चांगली व्यवस्थित भिक्षा द्यायची। मग एके दिवशी महदायसाला तिने विचारले, हा आई, तुमच्या सर्वज्ञांचे दर्शन मला कसे होईल? माझा पती रागीट आहे। महदायसाने विचारले, तुला काही आजार आहे का? तिने सांगितले, मला नेहमी पोटदुखीचा त्रास होतो। महदायसा म्हणाली, तर मग त्याचा बहाणा कर। तिने पोटदुखीचा बहाणा केला, त्यासाठी धावपळ करू लागले, तरी तो कशानेही बंद होत नव्हता। नंतर तिने सांगितले, माझा सूड तेव्हाच जाईल वशेच्या देवळात असलेल्या सर्वज्ञांचे दर्शन होईल, मला तेथे घेऊन चला, मग पोटदुखी जाईल। त्यांनी म्हटले, असं का? आणि ते बाजारात गेले। पान, सुपारी, नारळ, पाने, फुलं, फळं घेतली, सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले। तिने ते नारळ मुद्दाम गादी खाली ठेवले। अर्ध्या रस्त्यावर गेल्यानंतर सांगितले, मी नारळ विसरली। मग ते नारळ आणण्यासाठी गेले आणि ती लगबगीने सर्वज्ञांच्या दर्शनाला आली, तेव्हा सर्वज्ञ उजवीकडील पडवीत बसलेले होते। तिने सर्वज्ञांना भेट दिली, दंडोते घातली, श्रीचरणा लागली, मग सर्वज्ञांसमोर बसली। तेवढ्यात ते नारळ घेऊन आले। पान, सुपारी, नारळ सर्व वस्तू सर्वज्ञांना भेट दिल्या, दंडोते घातली, श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञांजवळ बसले। सर्वज्ञांपुढे सांगू लागले, जी पुष्कळ औषधी दिली आणि पुष्कळ धावपळ केली, परंतु कशानेही हिचा सूड थांबेना। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।